जी आर कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जून पेड इन जुलै पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन, महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जून पेड इन जुलै पगारासंदर्भातलं वेतन देयके सादर करावयाचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे किंवा त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये 16 जून 2025पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड जून पेड इन जुलै पगार जो आहे, वेतन देयके जे आहे ते 16 जून 2025पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भातले वेळापत्रक जे आहे ते आपण स्क्रीनवर समोर पाहत आहे. या अनुषंगानं काही आवश्यक सूचनासुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. NPS योजनेत जे पात्र प्रत्येक कर्मचारी आहेत त्यांची कपात करूनच देयके सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. ज्यांची नियुक्ती दिनांक 9/11/2005 नंतर झालेल्या आहे त्यांच्या अनिवार्यरित्या NPS कपात करणं आवश्यक आहे. त्यामुळे NPS योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक कर्मचारी यांची कपात करूनच शिक्षण वेतन देयक जे आहे ते सादर करावं. ज्या NPS कपात न करणारे जे शिक्षक आहेत त्यांचं माहे जून 2025 वेतन थांबवण्यात यावं, अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळेतील कर्मचारी NPS योजनेत पात्र असूनही त्यांचे नियमित NPS कपात देयकामध्ये केलेले नसेल त्या संपूर्ण शाळेचे देयक जिल्हा स्तरावरून रिजेक्ट करण्यात येईल, याची गांभीर्यानं नोंद घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेमधील 59 शिक्षकांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर इतर जिल्हा परिषदमधून आंतरजिल्हा बदलीनं आलेले जे शिक्षक आहेत अशा 59 शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू असणार आहे. त्यामुळे त्यांची NPS कपात जी आहे ती होणार नाही. त्या अनुषंगानं सूचित करण्यात येते की उपरोक्त आदेशान्वये समाविष्ट 59 शिक्षकापैकी आपले पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहे जून 2025ची वेतनामध्ये नियमित NPS कपात करू नये. तसेच तत्काळ संबंधितांचं भविष्य निर्वाह निधी खातं उघडण्याबाबत प्रस्तावित विभागात सादर करण्यात यावेत, अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर नियमित कपात सोबतच माहे जून 2025 पासून प्रलंबित असलेली एक चालू व एक मागील अशी कपात माहेवार करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक 24/3/2025 नुसार पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत सर्व कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सेवा काळात होणाऱ्या कोणत्याही जादा प्रदान वसुलीबाबत वचनपत्र घेण्यात यावं व त्याबाबतची नोंद संबंधित सर्व कर्मचारी यांच्या मूळ सेवा पुस्तकात घेण्यात यावी. आणि सदर कार्यवाही केल्याबाबतचं पत्र जे आहे ते प्रमाणपत्र माहे जून 2025च्या वेतन देयकासोबत जोडण्यात यावं. इन्कम टॅक्स TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. या कार्यालयाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार TDS कपात न केल्यामुळं फेब्रुवारीमध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो. यामुळं असं होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर कोणत्याही शिक्षकांचं प्रलंबित वेतन ब्रोकन पिरियडमधून विनापूर्व परवानगीनं टाकण्यात येऊ नये. प्रलंबित वेतन अदा करावयाचं असल्यास प्रथम शिक्षणाधिकारी, हायस्कूल मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीनं जिल्हा कार्यालयास पत्र द्यावं व जिल्हा कार्यालयाने सदर परवानगीबाबत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबित वेतन ब्रोकन पिरियडमधून टाकण्यात यावं. यानंतर विनापरवानगी ब्रोकन पिरियड असल्यास सदर देयक रिजेक्ट करण्यात येईल. ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळालेले आहेत त्यांची माहे जून 2025च्या वेतनामधून नियमित NPS कपात जी आहे ती करण्यात यावी. जे NPS कर्मचारी या महिन्यातून सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये. त्याकरता एम्प्लॉई एलिजिबिलिटीमध्ये अलाउन्स आणि डिडक्शनच्या टॅब काढून घेण्यात याव्यात. या कार्यालयात असं निदर्शनात आलेले आहे की शिक्षण विभागास देयकाच्या हार्ड कॉपी सादर करत असताना वेतन प्रकारचा तक्ता व नियमित देयकासोबत जोडावयाचं प्रमाणपत्र सादर करण्यात येत नाही. माहे जून 2025चं देयक याशिवाय स्वीकारण्यात येणार नाही.
याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. ई कुबेर प्रणालीमार्फत यानंतर वेतन जमा होणार असल्यानं IFSC कोड चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे फेल्ड झालेले वेतन परत करण्याबाबतची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्यानं संबंधित कर्मचारी यांचं वेतन जमा होण्यास 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. यामुळं यानंतर एकाही शिक्षकांना जिल्हा कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आपल्या वेतनाचा अकाउंट नंबर किंवा IFSC कोड बदल करता येणार नाही किंवा करू नये. नॉन गव्हर्नमेंट डिडक्शन हे प्रणालीमध्ये करण्यात यावं. इन्कम टॅक्स, कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट सोसायटी, अदर डिडक्शन, RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गट शिक्षणाधिकारी, हायस्कूल मुख्याध्यापक यांच्या खात्यावर निव्वळ रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. शालार्थमधील बँक अकाउंट नंबर व IFSC कोड बरोबर असल्याची दक्षता घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. पे बिल जनरेट केल्यानंतर DDO मुख्याध्यापक यांनी इनर पेज तपासूनच देयक फॉरवर्ड करावं. सर्व बदल योग्य झाल्याबाबत व नेट अमाऊंट लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावं. हार्ड कॉपी देयकासोबत चेंज स्टेटमेंट, आउटर इनर ॲक्वेटन्स बँक स्टेटमेंट तसेच नेहमी देयकासोबत जोडाव्याचे प्रमाणपत्र व अधीनस्थ सर्व कर्मचारी यांचं इन्कम टॅक्स कपात ही नियमाप्रमाणे करण्यात आले असल्याबाबतचं प्रमाणपत्र सही व शिक्क्यासह गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात 16 जून 2025 सादर करावं. अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती या संदर्भातले जून वेतन देयकाची माहिती, नेहमी देयकासोबत जोडाव्याचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता, नाव वाढवले असेल किंवा कमी केले असेल त्यांच्या नावासह संकलित नमुना, 26 बँक यादी याप्रमाणे हायस्कूल बाबतीत देयकासोबत जोडाव्याची प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील चेंज स्टेटमेंट, आउटर इनर ॲक्वेटन्स बँक स्टेटमेंट तसेच बँक स्टेटमेंट तसेच नेहमी देयकासोबत जोडाव्याचे प्रमाणपत्र व सही शिक्क्यासह सादर करावेत. 23 जून 2025 ज्यांच्या स्वाक्षरीसह देयके जिल्हास्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलित करण्यात येतील. अनुदान कमी असल्यानं प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस किंवा शाळांना प्राप्त होणाऱ्या प्राधान्यानं त्यांचं वेतन जे आहे ते मिळेल. विलंबानं जे वेतन देयके सादर केलेले आहेत त्यांना विलंब झाल्यास त्याची जबाबदारी DDO 1 व DDO 2 यांची राहील असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व वेतन विभागातून अशा पद्धतीचं जून पेड इन जुलै पगारासंदर्भातली परिपत्रक जे आहे ते निर्गमित होत आहेत. त्यामुळे निश्चितच ही या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.